नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरी तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. माझे फार्म हाऊस भाग 2. जे आतापर्यंत अनुभवानी किंवा जी मंडळी भेटून गेली आहे, तर असं एक निदर्शनाला आलंय की आपण एक फार्म हाऊस घेतो आणि मग त्या ठिकाणी त्याला आपण कंपाऊंड वगैरे करून घर बांधून काहीतरी त्या ठिकाणी प्लांटेशन करतो. पण चूक आपली अशी होते की ते मग कालांतराने मग ते प्लांटेशन आणि तिथला येणारा खर्च वगैरे जो पाहता मग ते फार्म हाऊस म्हणजे सेकंड होम जे आहे ते थोडंसं दुर्लक्षित होत जातं. सुरुवातीला आपण शनिवार रविवार किंवा वेळ मिळेल तेव्हा आपल्या फार्म हाऊसला जातो. गुलाब लाव, जास्वंद लाव, अमुक झाडं लाव, ही झाड लाव, जे आवडल आणि ज्याला जे आवडल घरामधले सगळं कुटुंब त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार झाडं लावत राहतात आणि त्यावर तो खर्च करत राहतात. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या कोणी इथं जर जे कोणी फार्म हाऊस करणार असतील किंवा करत असतील त्यांनी कंपाऊंड झालं की सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी ड्रीप करायचंय आणि अशी लागवड करायची आहे की ज्यापासून त्यांना एक आर्थिक म्हणजे एक हातभार लागल. ऍटलिस्ट केअरटेकरची जी कॉस्ट आहे ती निघल. या पद्धतीने लागवड करायची. मग त्यात काय येतं, नारळ येतं. आपण साधारण 1 एकर क्षेत्र जर कधी धरलं तर 20 एक नारळ लावले आपण. T*D म्हणा, प्रताप म्हणा किंवा D*T या नारळाच्या जाती कोकण विद्यापीठ देतंय. या जर कधी लावल्या 20-25 नारळ लावली, आपल्या घरपुरता आंबा 4 झाडं, 2 केशर, 1 हापूस आणि एखादा आणखीन कुठला तरी तो. नारळाचे आपण 25 झाडं म्हटले तर आपल्याला साधारण 20 झाडांचं जर कधी उत्पन्न म्हटलं तर एका नारळाला 100 म्हणजे 2000 नारळ येतात. आजकाल शहाळं म्हटलं तर 50-60 रुपयाला, 50 रुपयाला म्हटलं तरी तुमचे लाख रुपये होतात. काही तर माणसांचा पगार निघतो, काही आपलं समाधान होतं. त्यानंतर मग फणस आहे. 2 चिकूची झाडं खूप झाली. हौशी म्हणून त्याच्यामध्ये लावायची तर थोडीफार फळ झाडं, स्टार फ्रूट वगैरे, लिंबू, त्यानंतर गवती चहा, त्याच्या याच्यामध्ये कढीपत्ता, आपल्याला रोज वापरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू. साधारण एक आपण 200-250 स्क्वेअर फूट जर कधी जागा घेतली तर त्यामध्ये भाजीपाला लागवड आपण करू शकतो. भाजीपाल्याचा आपण एक व्हिडिओ बनवतोय किंवा तो आधी थोडा येऊन गेलेला आहे. मग तो भाजीपाल्याची लागवड कशी करायची परसबाग म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 250 स्क्वेअर फूट किंवा 300 स्क्वेअर फूट जागा खूप झाली. एका कुटुंबासाठी त्यामध्ये हवी तेवढी भाजी उत्पन्न होऊन आपल्याला चालतं. त्यामुळे लागवड करताना अशा गोष्टींची लागवडीवर प्राधान्य द्यायचं की ज्याच्यापासून आपल्याला घरात वापरला येतील. जी कॉस्ट आपण बाहेर देतोय ती आपली रिकवर होईल. हळद आली आहे, आंबे हळद आहे, त्याच्यानंतर कोकण पट्टा असेल तर मग त्या ठिकाणी तुमचं जायफळ आलं आहे, त्याच्यामध्ये नारळाबरोबर सुपारी आली, सुपारीवर तुमची काळी मिरी आली, त्याच्यानंतर मग लागणारे मसाल्याचे जे आहे ते की जे करून त्याचं आपल्याला जेवढा वापर आहे तेवढा करून बाकी आपण बाहेर ऑर्गॅनिकली करतोय म्हटल्यानंतर त्याला बाहेरही आपण विकू शकतो किंवा मित्रमंडळीत वाटू शकतो. जास्वंद गुलाबाला 4 फुलं येतात. जास्वंद गुलाब सांभाळणंही कठीण आहे आणि फुलं देवाला व्हायचं म्हणून आपण करतो. पण फार्म हाऊस म्हटल्यानंतर शेती ही जी आहे ही सेल्फ म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याच्या उत्पन्नामधून तिचं ती गरज, आपली गरज आणि तिथला खर्च हा मेंटेन व्हावा. त्यामुळे लागवड करता मग अशाच गोष्टींची लागवड. फणस आहे, त्याच्यामध्ये चिकू आहे, काही फळझाड आहे, स्टार फ्रूट आहे, लिंबू आहे, सीताफळ वगैरे लागवड करण्यात अर्थ नाहीये कारण सीताफळ त्याचं सेल्फ लाईफ कमी आहे. इकडे समजा मराठवाडा, विदर्भ जर कधी केलं तर त्या ठिकाणी ते नारळ लावू शकतात. आणि मराठवाड्यात ज्यांना लागवड करायची आहे, पूर्वी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर फार कमी होते. आता आयुर्वेदात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर खूप आहेत. त्यांना लागणाऱ्या वनस्पती, मग त्यात निरगुडी आली, अडुळसा आला, मग तुळशी आली, मग त्या ठिकाणी वेखंड आलं, त्या ठिकाणी वाळा आला. अशी जर कधी त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांना लागणाऱ्या वनस्पतीची लागवड केली तर दोन्ही गोष्टी साध्य होतात.
एक म्हणजे जे क्लायमेट आहे, आपण ज्याला मायक्रो क्लायमेट म्हटलं जातं, जेवढ्या वनस्पती, प्रत्येक वनस्पतीपासून एक ऊर्जा मिळत असते, त्यामुळे त्या वनस्पतीचं त्या वातावरणात ती जी आहे ते मायक्रो क्लायमेट तयार होतं. आंब्याची बाग जर कधी असली तर सगळे आंबे असल्यामुळे मग त्याच्यापासून जी ऊर्जा आहे ही एकच प्रकारची ऊर्जा असते. त्यामुळे अशी व्हरायटी ह्याच्या वेगवेगळ्या जर कधी लागवडी केल्या आणि शक्यतो देशी वनस्पती मग त्या ठिकाणी, आणि वृक्ष लागवड करायची असेल, तशी जागा असेल तो मोहाची झाडं लावू शकता. मोहाची फुलं त्याच्यापासूनही आपण, मोह जो आहे हा दारूमुळे बदनाम झालेला आहे, पण मोहाच्या फुलांचे लाडू वगैरे जे आहे ती केली जातात. मोहांच्या बियापासून तेल मिळतं, ते एडेबल आहे. त्याच्यावर अभ्यास करून त्याला थोडं फिल्टर करून ते वापरू शकतो आपण. जे आता तेल वापरतोय त्यापेक्षा ते तेल केव्हाही चांगलं राहील. अशाच मग लेंडी पिंपळी आहे, पान पिंपळी आहे, नंतर अशा तुळशी आहेत, इतके प्रचंड प्रकार आहेत. हे फक्त आयुर्वेदाचा एखादा डॉक्टर जर कधी संपर्कात असला तर तो एक आहे. किंवा फणस लागवड करून तुम्ही फणसापासून त्याची पावडर बनवू शकता. फणस सुद्धा मराठवाड्यात, विदर्भात येतो. अशा गोष्टींची समजा आपण लागवड केली आणि त्याची प्रोसेस आपण जर कधी आपल्या घरी केली तर त्या आपल्याला व्हॅल्यू ॲडिशनही होतं, एक थोडासा वेळही जातो, त्यामध्ये एक आनंदही मिळतो. त्यामुळे अशा, आणि ज्यांचे, हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या फार्म हाऊसेस वाले मंडळी जे आहे, सुरुवातीला नोकरी असते, पगार असतात वगैरे वगैरे, नंतर केअरटेकर आणि बाकीचे जे खर्च आहे ते अनसीन एक्सपेन्सेस, लाईट बिल आलं, पाण्याचं बिल आलं, खतं आली, औषधं आली, केअरटेकरचा पगार आला, आणखी कधी साफसफाई आली, हे जे खर्च आहे साधारण वर्षाला 2.5 लाखापर्यंत जातात. केअरटेकर समजा एक जोडी ठेवली, त्यांना 15-20-21,000 रुपये, म्हणजे 12-24, 2,40,000 झाले. लाईट बिल आले, खतं आली, पाणी आलं, आणखीन बाकी काही किरकोळ कारकोळ, म्हणजे लक्षात न येणारी, कधी दुरुस्तीचं, कधी मोटरची दुरुस्ती, कधी पाईपलाईन, हे जे खर्च आहेत साधारण 3 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे लागवड करताना अशा गोष्टीवर लागवड करायची की ज्या आपण आपल्या घरात वापरू. एक ऑर्गॅनिक असल्यामुळे ते एक वेगळं समाधान राहणार आहे. 100% ऑर्गॅनिक असणारमुळे त्यामुळे आपल्याला त्याच्यावर 2 पैसे खर्च केलेला आपल्याला परवडू शकतं. आणि मग समजा जर कधी हा आपल्याला खर्च कव्हर करायचा असेल तर मग या मार्गे आपण तो एक खर्च कव्हर करू शकतो. फक्त ज्यांना कुणालाही फार्म हाऊसेस करायचे आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं की वर्षाला आपल्याला 3 ते 4 लाख रुपये हा जो आहे न दिसणारा, झाडांच्या किमती आल्या लागवडीसाठी, त्यातनं काही मरतात, काही जगतात. त्यामुळे लागवड करताना त्या हिशोबानेच लागवड करावी. समजा त्यांनी 40 नारळ लागवड केली, आंबा जो आहे पेरिशेबल आहे, अशा गोष्टींवर जास्त भर द्यावा. आंब्याच्या किंवा मग तुमच्या नारळाच्या इंटरक्रॉपिंग मध्ये हळद आहे, आंबे हळद आहे, पण या कसं वार्षिक हे आहे, म्हणजे वर्षातून एकदा उत्पन्न देणाऱ्या या बाबी आहेत. त्यामुळे मग लेंडी पिंपळी आली, पान पिंपळी आली, अशा गोष्टींवर जर कधी भर दिला तर एक थोडंसं आर्थिक उत्पन्नही होऊ शकतं. आपल्याला मिळणारी फळं जी आहेत, नॉर्मली एक लक्षात आलेलं आहे की मराठवाड्यात किंवा विदर्भात आंबा हा मे महिन्याच्या अखेरीस येतो. तोपर्यंत आंब्याचं महत्व संपलेलं असतं. त्यामुळे आपल्या गरजेपुरताच आंबा लावावा आणि याच्यावर पहिल्यांदा विचार करून ज्याला शक्य त्याप्रमाणे त्यांनी त्याची लागवड करावी. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.